एकनाथ शिंदेंना कितीही घेरण्याचा प्रयत्न झाला तरी त्यातून ते मार्ग काढून अपेक्षेपेक्षा जास्त पदरात पाडून घेतात आणि यश मिळवतात, असंच राजकीय वर्तुळात बोललं जातं. तसंच काहीसं पुन्हा घडलंय. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी महाराष्ट्रात निवडणूक होते. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होते. स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य यातील मतदार असल्यामुळे अनेक स्थानिक नेत्यांनी, ज्यांच्याकडे एखाद्या नगरपालिकेत किंवा एखाद्या ठिकाणी सदस्य आहेत, त्यांनीही उमेदवारी अर्ज भरले. आता अनेक ठिकाणी अर्ज मागे घेण्याची लगबगही पाहायला मिळते. त्यात ठाणे पालघर मतदारसंघातून एक अर्ज मागे घेतला गेला आणि थेट निवडणूकच बिनविरोध झाली. ठाणे पालघर या मतदारसंघात भाजपचे मतदार जास्त होते. आकड्यांची संख्या पाहिली तर भाजप वरचढ होता. शिवाय आमदारांची संख्याही सगळ्यात जास्त भाजपची होती. त्यामुळे ठाण्याची जागा मिळावी यासाठी भाजपने फिल्डिंग लावली होती. तसे प्रयत्नही सुरू केले होते. मात्र महायुतीच्या जागा वाटपात जागा शिंदेंच्या शिवसेनेला मिळाली आणि एकनाथ शिंदेंनी पुन्हा रवींद्र फाटक यांना उमेदवारी दिली. शिंदेंनी बवियाच्या क्षितिज ठाकूरांनाही पक्षात घेऊन उमेदवारी देण्याचा विचार केल्याची चर्चा झाली. बवियाच्या विलिनीकरणावरही बोललं गेलं. त्यामुळे जर भाजप शिवसेना संघर्ष झालाच तर बवियाला महत्त्व प्राप्त झालं असतं, अशाही सगळ्या चर्चा झाल्या. आणि अशा सगळ्या चर्चा केल्यानंतर अखेर ठाण्याची निवडणूक बिनविरोध करण्यात एकनाथ शिंदेंना यश आलंय आणि पुन्हा ठाणे शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचं त्यांनी दाखवून दिलं. जेव्हा महायुतीचा फॉर्म भरला गेला तेव्हा महायुतीकडे संख्याबळ ऑलरेडी आहे आणि विजय 100% महायुतीचा होता. त्याच्यामध्ये विरोधी पक्षाकडे किंवा महाविकास आघाडीकडे तेवढं संख्याबळ नव्हतं. त्याचबरोबर महाराष्ट्रात आणि ठाणे जिल्ह्यामध्ये सन्माननीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जेव्हा सन्माननीय कैलासवासी वसंत डावकरे साहेब जेव्हा उभे राहिले होते, त्या 2-3 वेळा महायुतीने माघार घेतली होती. त्यांना पण बिनविरोध दिलं होतं. त्याच पद्धतीने सन्माननीय शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि महायुतीकडे संख्याबळ असल्यामुळे त्यांनी महाविकास आघाडी माघार घेतल्यामुळे महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांचं मनापासून अभिनंदन करतो. कुठेतरी या निवडणुकीमध्ये घोडेबाजार होतो, कुठेतरी या निवडणुकीमध्ये घोडेबाजार होतो, परंतु यावेळी बिनविरोध निवडणूक झाली. यावेळी कुठेतरी घोडेबाजार झाल्याची नागरिक इतर लोकांमध्ये चर्चा आहे. कशा प्रकारे निवडणुकीचा मागे घेण्याचा प्रक्रिया पाहतो. नाही, मला वाटतं इलेक्शन आलं का हा विषय येतो, पण आम्हाला वाटतं महायुतीकडे एवढं संख्याबळ 90% संख्याबळ होतं विजयाचं, तर घोडेबाजार व्हायचा संबंधच नाही आहे. आणि त्याच्या माध्यमातून जर घोडेबाजार होतं तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी माघार घेतलं नसतं. पण म्हणून वाटतं घोडेबाजार तिकडे होणार नाही. तर भारतीय जनता पार्टीकडून देखील कुठेतरी या निवडणुकीमध्ये या सीटसाठी आपण मागणी केली होती. कारण भारतीय जनता पार्टीचं संख्याबळ शिवसेनेपेक्षा जास्त असण्याची चर्चा होती आणि भारतीय जनता पार्टी देखील दावा बोलवला होता की या सीटवर आम्हाला लढत यावी. काय कसं होतं? तर मला असं वाटतं की बाबा महायुतीकडे BJP संख्याबळ पण महायुतीची सीट होती, शिवसेनेची सीट होती आणि मी तिथे रनिंग आमदार असल्यामुळे शिवसेनेच्या माध्यमातून शिंदेसाहेबांनी ही सीट शिवसेनेची असल्यामुळे शिवसेनेकडे घेतली आणि शिवसेनेच्या माध्यमातून ही सीट 100% महायुतीकडे आल्यामुळे महायुतीचा विजय नक्की होता. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभिजित पवार यांनी माघार घेतल्यामुळे शिवसेनेचे उमेदवार रवींद्र फाटक हे बिनविरोध निवडून आले. अभिजित पवार हे जितेंद्र आव्हाड यांचे अत्यंत जवळचे मानले जातात. मात्र संख्याबळाचा विचार केला तर महाविकास आघाडीकडे अत्यंत कमी संख्याबळ होतं. त्यामुळे विजय महायुतीचाच होणार असंच निश्चित होतं. पण निवडणुकीआधीच मवियाच्या उमेदवाराने असा युटर्न घेतल्यामुळे निवडणूक बिनविरोध झाली. आता ही माघार नक्की का घेतली गेली? खरंच आकड्यांचा विचार करून ही उमेदवारी मागे घेतली गेली की इतर काही कारणं आहेत, त्याची देखील चर्चा होते. एकूणच ठाण्याची जागा जी प्रतिष्ठेची मानली जात होती ती एकनाथ शिंदेंनी बिनविरोध केल्यामुळे याची चर्चा होते. एकूणच ठाण्याच्या निवडणुकीविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकसत्ताला फॉलो आणि सबस्क्राईब देखील करा.